आपला आवाज कोकण 24 तास। ऑक्टोबर महिना जवळपास संपत आला तरीही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच असल्यानं तयार झालेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले असल्यानं शेतकरी राजा हवालदिल झालाय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याने पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचे असतील असे सांगून येलो अलर्ट जारी केल्याने मच्छीमार आणि शेतकरी राजा मेटाकुटीस आला आहे। त्यामुळे शासनाने यांच्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे असं बोललं जातंय। मागील 4 दिवसांपासून सतत पडणाऱ्या धोधो पावसामुळे तयार झालेल्या भात शेतीचे 3-13 वाजले आहेत। लो प्रेशर आहे ना सर, लो प्रेशर नाही ना, आणि तो इशारा सतत पडणाऱ्या पावसामुळे भात शेतीला मोठा फटका बसला आहे। कापून ठेवलेल्या भाताला अनेक ठिकाणी कोंब आले आहेत। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरूच आहे। रत्नागिरी जवळच्या काजर घाटी भागामध्ये परतीच्या पावसामुळे भिजलेल्या भात शेतीचा आढावा घेतला। शेतकरी राजा हवालदिल झाला असल्याचं दिसून आलं। दरम्यान जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी शेतात जाऊन नुकसान झालेल्या भागाची जातीनिहाय पाहणी केली आणि हताश झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला।
दरम्यान सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी ठप्प झाली असून शेकडो बोटी मिरकरवाडा, हरणे, जयगड आदी बंदरात उभ्या असल्याचं दिसून आलं। त्यामुळे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी मिरकरवाडा बंदरात जाऊन मच्छीमारांची भेट घेतली आणि त्यांना दिलासा दिला। शूटिंग सोडणे 4। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।